राज्यात राष्ट्रीय खेळांचे बोगस प्रमाणपत्र देणारी एक टोळी असल्याचं उघड झालंय। 1 लाखापासून ते 3 लाख रुपयांपर्यंत हे प्रमाणपत्र विकलं जातंय। या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीत 5% आरक्षण असतं। राज्यात या प्रमाणपत्राच्या मदतीनं तब्बल 32 जणांनी सरकारी नोकरीही मिळवली आहे असं समोर येत आहे। नक्की हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात सविस्तर। राज्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा काळा बाजार। औरंगाबादेत 258 बोगस प्रमाणपत्रांची विक्री। बोगस प्रमाणपत्राच्या आधारे 32 जणांनी मिळवली सरकारी नोकरी। या संदर्भात औरंगाबाद विभागाला चौकशीच्या सूचना दिल्या आहेत। खेळाला आणि खेळाडूंच्या मेहनतीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। राज्यात क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या आयुक्तांनी हा गैरप्रकार समोर आणलाय। आतापर्यंत औरंगाबादमध्ये 258 तर नागपुरात 21 बोगस प्रमाणपत्र खरेदी झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र 2016-17 या काळात सरकारी नोकरीसाठी ट्रॅम्पोलिन खेळाची बनावट प्रमाणपत्र देण्यात आली। मात्र 2005 पासून ट्रॅम्पोलिन खेळाची संघटना कार्यरतच नाही। पुण्यातील क्रीडा आयुक्त कार्यालयानं तपासणी केल्यानंतर प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलंय। आतापर्यंत 32 जणांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। 258 पैकी सुनावणीला आतापर्यंत आलेले आहेत माझ्याकडे 63 मुलं। आणि काहींचे पत्र जे आहेत ते पूर्ण पत्ते असल्यामुळे जवळपास 171 म्हणजे रजिस्टर आयडीनं टपाल वापस आलेला आहे। आणि काही आलेले नाहीयेत। कदाचित मग ते भांबावलेले असतील, जायचं का न जायचं द्विधावस्थेमध्ये। औरंगाबादमध्ये केवळ 62 जणांची चौकशी झाली असून 171 जणांनी चौकशीकडे पाठ फिरवली आहे। तर नागपूरमधील चौकशीनंतर 4 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। क्रीडा विभागाच्या गुप्त अहवालात हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। तब्बल 279 जणांनी ही सगळी प्रमाणपत्र लाटली होती। तब्बल 1 लाख रुपयांपासून तर 3 लाख रुपयांपर्यंत या प्रमाणपत्राची विक्री झाली। ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस अधिकाऱ्यांनी या बोगस खेळाडूंना खेळाबाबत विचारलं। मात्र या खेळाडूंना त्या खेळाबाबत काहीही माहिती नसल्याचं पुढे आलंय। खेळणं तर दूरच म्हणावं लागेल। आता या सगळ्या खेळाडूंवर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत। सध्या तरी 279 बोगस क्रीडा प्रमाणपत्रांची माहिती समोर आली आहे। मात्र राज्यात एकूण किती जणांनी बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवली आहे याचा सखोल तपास होण्याची गरज आहे। त्यातूनच खऱ्या आणि प्रामाणिक खेळाडूंना न्याय मिळेल। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद।